मंडळी नमस्कार. वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे उत्सव कलेक्शन मध्ये, जे आहे जोगेश्वरी ईस्टला. इथे येण्याचं खास कारण म्हणजे सण चालू झालेले आहेत आणि पूजासाठी आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेच्या वस्तू लागतात. प्रीमियम क्वालिटीच्या उत्तम दर्जाच्या वस्तू घेण्यासाठी मी आज खास इथे आलेली आहे आणि ह्या वस्तू आज मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे. तर उत्सव कलेक्शन मध्ये काय काय मिळतं, त्याची व्हरायटी काय आहे, त्याची रेंज काय आहे, हे सगळं आता आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. उत्सव कलेक्शनची रिप्रेझेंटेटिव्ह श्रुती आता आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे त्यांच्या या प्रोडक्ट विषयी. हाय श्रुती. हाय मॅम, मी उत्सव कलेक्शन मधून श्रुती बोलते. माझ्याकडे आमच्या ऑफिसमध्ये पूजा सामग्री सारखे अनेक प्रकारची पूजाची सामग्री मिळतात. आता इकडे भले कमी दाखवत असेल पण या व्यतिरिक्त अजूनही प्रोडक्ट आमच्याकडे मिळतात. जसं की हा प्रिंटेड दिया, हा स्वामीचा प्रिंटेड दिया आहे. ह्याच्यामध्ये स्वामीच सोडून अनेक वेगवेगळ्या प्रकारचेही तुमच्याकडे तुम्हाला असे प्रोडक्ट मिळू शकतात. जसे की महालक्ष्मी माता, गजानन महाराज, इथे यांपेक्षा अधिक असेही भेटू शकतात. अच्छा, म्हणजे ह्याच्यात आपण कस्टमायझेशन करू शकतो. हो, ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमायझेशन करू शकता. तर ह्याच्यामध्ये साइजेस अवेलेबल आहेत? ह्याच्यामध्ये स्मॉल, लार्ज आणि मीडियम तिन्ही हे अवेलेबल. अच्छा, ह्याची अप्रॉक्स रेंज काय होते? हे स्मॉलची काहीतरी 350 पासून स्टार्टिंग आहे. सो 350 पासून फर्स्ट रेट स्टार्ट होते. अच्छा, आणि श्रुती हे काय आहे? हा अखंड दिया आहे. हा अखंड दिया 12 तासाचा असून हा 12 तास जळतो. 12 तास. हा, आणि ही त्यातली वात आहे, जेणेकरून ही वात लावून आपण दिया 12 तास कुठेही विझणार नाही. आणि एखाद्याला वाटेल हा ग्लास आहे, हा ग्लास असून बोरोसिलिटचा आहे, गरम होऊन फुटत नाही किंवा काही नाही. 12 तास पूर्णपणे चालतो आणि काळा होतही नाही. झालाच तर ओल्या कपड्याने फिरवलाच तो काळपणा निघून जातो. अच्छा, म्हणजे मंडळी इझी टू क्लीन असा हा दिवा आहे आणि बोरोसिलचे ग्लास असल्यामुळे तो तडकायचा देखील प्रश्न नाही. आणि हे काय आहे? हे त्यातली साईज आहे का? हो, हा 12 तासाचा दिवा असून हा 12 तास जळतो. हा 12 तास जळत असताना ह्याला पण तसा सडा वगैरे येत नाही. ह्याच्यामध्ये अनेक याच्यापेक्षा व्यतिरिक्त पण आहेत, जसे की 2, 8, 36 असे पण प्रोडक्ट याच्यामध्ये अवेलेबल आहेत. अच्छा, म्हणजे 2 तास, 8 तास, 36 तास. अच्छा, आणि श्रुती हे काय आहे? अगदी क्यूट दिसतोय. म्हणजे हा बघा किती छान क्यूट दिवा आहे, सुरेख. हा आहे चंबू दिया. हा चंबू दिया आपण वात, तेल किंवा तूप टाकूनही जाळू शकतो. या चंबू दियामध्ये अनेक प्रकारचे व्हरायटी आहेत. ह्याच्यामध्ये चंबू सारखा दिसणारा मोदक दिया ही आमच्याकडे. अरे वा, छान. मग तो आता आपल्याकडे नाही आहे का? सध्या. अच्छा, आणि मग ह्याच्यातही साईजेस आहेत का अवेलेबल? ह्याच्यामध्ये अच्छा, ही एक म्हणजे स्टँडर्ड साईज येते. या चंबू दियामध्ये चंबू दिया विथ हंडीही मिळते. जसे की आता ही हंडी दाखवली, हा चंबू दिया पेटत असताना ह्याच्यावर ठेवली जाणारी ही हंडी, असाही हा दिवा पेटवला जातो. खूप छान आहे. आणि हे निरंजन आहे ना? हो, हे बघा बोरोसिल काचेचे निरंजन आहे, सुरेख. ह्याच्यातही साईजेस आहेत का? हो, ह्याच्यामध्ये पण स्मॉल, मीडियम, लार्ज तिन्ही साईजेस आहेत. अच्छा, आणि हे काय आहे सांगशील का? हे आहे समई कडी. जेव्हा आपण समई लावतो, एखाद दुसरी वात लहान मोठी होते, पण हे ऍडजस्टेबल आहे. समईला जेव्हा आपण ही कडी लावू तेव्हा जेव्हा 5 वाती असते तिथे आपण 10ही करू शकतो, किंवा समईला वाती स्टेबल राहण्यासाठी ही वात वापरली जाते. अच्छा, तर बऱ्याच लोकांना तर माहिती असेलच की ती वात लावतात कशी, तर एक त्याचा आपण डेमो करून दाखवूया. आता ही समई आहे. समईला ही वात ही अशी सहजासहजी अटकवली नाही जाते, ही अशी अटकवली जाते. मग त्याने काय होतं, जी आपली वात आहे ती अशी अधांतरी राहते आणि तेल खाली ओघळत नाही. त्याच्यामुळे खाली आपली काही घाण होत नाही, तेल सांडत नाही, चिकटपणा येत नाही. तर आपली जागा क्लीन राहण्यासाठी आणि समई देखील क्लीन राहण्यासाठी हे छान पर्याय आहे. आणि श्रुती हे काय आहे? हे आहेत घुंगरू कडी. आता कसा गणपतीचा सीझन झालाय, लोक आरती करतात. आरती वगैरे करताना दोन्ही बोटात घुंगरू घालून आपण आरामात वाजवू शकतो, जेणेकरून टाळ वगैरेची गरज लागत नाही. याचा आवाजही खूप छान येतो. मस्त, छान. तर ह्याची अप्रॉक्स काय जाते? हे होलसेल घ्यावं लागतं का आपल्याला? होलसेल मध्ये घेतलं तर तुम्हाला 60 रुपीज पर सेट पडतो. बल्क मध्ये भेटतो, त्याची पण एक मिनिमम क्वांटिटी असते, ती घ्यावी लागते. आणि रिटेलला घेतलं तर रिटेल मध्ये पण भेटतात ते. अच्छा, आणि हे काय आहे? हे आहे निरंजन कडी. जेणेकरून आता लोकांच्या घरी, कोणाच्या घरी समई असते, कोणाच्या घरी निरंजन दिया असतो. निरंजन मध्ये
निरंजन मध्ये ही वात स्टेबल राहण्यासाठी अशी ठेवली जाते. ओके. हा, म्हणजे हे आपण कुठल्याही कुठल्याही ह्याच्यात याला लावू कुठल्याही शकतो. दिव्यामध्ये हो, लावू कुठल्याही शकतो दिव्याला लावू शकता. आणि मग ती अशी स्ट्रेट Straight राहणार. राहते. ओके, खूप छान आहे हे. आणि हे आहे कलश कडी. जेव्हा आपण नवरात्रीत कलश बसवतो किंवा मग घट घालतो तेव्हा ही कडी वापरली जाते. ही कडी कलशावर ठेवून ह्याला अनेक प्रकारे सजावट करता येते. ह्याच्यासारखाच असणारा हा नवरात्री स्टँड जेव्हा इथे कलश ठेवला जातो, कलशावरती ही कलश कडी ठेवली जाते. कलश कडीद्वारे हे सजवलं जातं आणि तुम्ही इकडून कोणताही झालर किंवा झुमर देऊ शकता. अच्छा, म्हणजे हा खास नवरात्रीसाठी नवरात्रीसाठी बनवलेला आहे स्टँड आहे. आणि हा डिसमेंटल होतो. हो, अच्छा, तर मंडळी हा डिसमेंटल होत असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू वापर शकता, करू नको शकता. तेव्हा फोल्ड करून आपण ठेवू शकतो. हो. तर हे खूप छानच आहे. हा कॉन्सेप्ट मला खूप छान आवडलाय. आणि हे काय आहे ग? हे आहे पूजा थाली. याच्यामध्ये अच्छा. पूजेला लागणारं प्रत्येक सामान याच्यामध्ये आहे. जसं की मंडळी आता आपण ही तुम्हाला ओपन करून दाखवतोय. मंडळी, बोरोसिलची पूजेची थाळी. आता ह्या थाळीमध्ये काय आहे हे मला जशी उत्सुकता आहे तशी तुम्हाला देखील लागली असेल. तर श्रुती आपल्याला सांगणार आहे. श्रुती, सांग आता या थाळीमध्ये नक्की काय काय आहे. हा आहे गडू आणि ही आहे पळी. आपण देवासमोर काही वाहत असताना जी पळी वापरली जाते आणि जो गडू वापरला जातो त्याचा उपयोग ह्याच्यासाठी केला जातो. अच्छा, आचमन करायला. हा आहे दिवा. देवासमोर दिवाही लावला जातो. देवाचा दिवा आहे हा. ही आहे वाटी प्रसाद. याच्यामध्ये प्रसाद नैवेद्यासाठी. ठेवला जातो किंवा नैवेद्य ठेवले जाते. हे हे आहे हळदीचं भांड अच्छा, हे आणि हे आहे कुंकवाचं. कुंकवाचं भांड. असं हळद आणि कुंकू दोन्ही आहे याच्यामध्ये. अच्छा, आणि हे आहे अगरबत्ती स्टँड. वाव, याच्यामध्ये किती अगरबत्ती छान आहे. लावली जाते. सुरेख आहे. आणि मंडळी, ही आहे घंटी आणि ही आहे थाळी. तर ही थाळी अशी घेऊन बघा, ही किती सुरेख, अगदी म्हणतात ना जसं ट्रेंड्स प्रमाणे चालावं. तर आता पितळेच्या भांड्यांना हो. किंवा दुसऱ्या कुठल्याही धातूच्या भांड्यांना बऱ्याच स्त्रियांना वापरायला कंटाळा येतो घासाघाशी करायचा. तर हे छान ऑप्शन आणलेलं आहे. खूप सुंदर अशी ही पूजेची थाळी आहे. तर साधारण याचा अप्रॉक्स काय जातं? ही थाली आम्ही जेव्हा रिटेलला लावतो तेव्हा 2-3 हजारापर्यंत जाते आणि जेव्हा बल्क मध्ये घेतात तेव्हा बल्कची रेट वेगळी लागली जाते. तर अच्छा. मी त्याच्यासाठी पण क्वांटिटी डिपेंड करते की समोरच्या व्यक्तींच्याकडून किती क्वांटिटी. अच्छा, आणि हे आता काय आहे? हे आता सध्या मखर बनवत आहेत. मखर चालू आहे. आमच्याकडे मखर पण येणार आहेत. हे अच्छा, गणपतीचं डेकोरेशन साठी युज करणार. अच्छा, बॅकड्रॉप साठी आपण याचा हो. युज करू हे शकतोय. फोल्डिंग करू शकता. हे नेक्स्ट इयर परतही वापरला जातो. वाव. आणि हे जे मेटल हे काय आहे? प्लाय आहे का काय? प्लायवूड आहे हे. हा, प्लायवूड आहे. हा. आणि मंडळी बघू शकता त्याच्यावर असं सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच डिझाईन आहे का वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल नाही, आहे? सध्या तरी एकच डिझाईन आहे पण कलर असतील ह्याच्यामध्ये. कलर मिळून जातील. कलर व्हेरिएशन मिळेल आपल्याला. आणि हे बघा, हे असं छान बॅकड्रॉप आहे. साईडला 2 कमाने दिलेल्या आहेत. आणि मेन म्हणजे हे आपण काढून असं साईडला ठेवू शकतोय. हे बघा, ह्याच्यामध्ये हे असं अडकवायचं आहे. हे बघा, ह्याला इथे एक खाच दिलेली आहे. त्याच्यात हे असं अडकवून आपल्याला ऍडजस्ट करायचंय. आणि नेक्स्ट इयर ही आपण वापरू शकतो ते. ह्याच्यात मखरच्याच ह्याच्यामध्ये अजूनही व्हेरायटी आहेत आमच्याकडे. जसे की पेपर मखर पण येणार आहेत. ते उद्या किंवा आजच लॉन्च होतील पण तेही आमच्याकडे मिळून जातील. अच्छा. मखर मध्ये पण तुम्हाला 2-3 पॅटर्न मिळून जातील. अच्छा, तर ह्याच्या व्यतिरिक्त की चला आता हे तू आम्हाला इथे दाखवलं, पण ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रोडक्ट आहेत. जसे की स्टँड लामण दिया जो पंतीसारखा असतो, लटकवलेला असतो तसा मिळून जाईल किंवा मग प्रिंटेड मध्ये गणेश आयडल मिळून जाईल किंवा गणपतीची बेल मिळून जाईल. असे वेगवेगळ्या प्रकारे. आता इथे बेल दाखवली. ही बेल फक्त साधी आहे. याच्यात फक्त ओम लिहिलेला आहे. याच्यामध्ये वरती गणपती किंवा कोणताही प्रकारचा देव असेल असं तशीही मिळून अच्छा, म्हणजे ह्याच्यातही व्हेरिएशन्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे. पण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर व्हेरिएशन्स variations मिळणार आहेत. आहेत. आणि दिव्यांचेही प्रकार हिने सांगितले. ह्याच्याही व्यतिरिक्त खूप साऱ्या व्हरायटीज ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत. घुंगरू कडी आहे, समई कडी आहे, निरंजन कडी आहे. देवीला लावण्यासाठी नवरात्रीसाठी एक छान फोल्डेबल स्टँड आहे. त्याचप्रमाणे हा आपण एक स्टँड पाहिला. हा एक स्टँड आहे. गणपतीसाठी मखर आहे आणि अजून मखर ह्यांच्याकडे येणारही आहेत. आता राहिला मुद्दा की ऑर्डर कसं करायचं. तर मला आता सांग, ऑर्डर कसं करायचं? ऑर्डर तुम्ही ऑनलाईनही करू शकता किंवा व्हिजिटही करू शकता. बल्कमध्येही तुम्ही ऑर्डर देऊ शकता. बल्कमध्ये देण्यासाठी आमच्याकडे मुद्रा होलसेल म्हणून एक वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्ही बल्क ऑर्डर
चेक करू शकता प्रोडक्ट किती आहेत काय, त्याचे आमचा नंबर वगैरे सगळे आहे. आणि उत्सव कलेक्शन हा रिटेल साठी आहे, जेणेकरून एक प्रोडक्ट 2 प्रोडक्ट ते उत्सव कलेक्शन मध्येही मिळतील तुम्हाला. ती पण वेबसाईट आहे, तुम्ही उत्सव कलेक्शन गुगलला सर्च केल्यावर तिकडेही ते मिळून जाईल. उत्सव कलेक्शन आणि मुद्रा होलसेल यांचे पूर्ण डिटेल्स, वेबसाईटचे पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, ते नक्की चेक करा. ज्या महिलांना घरात राहून असा व्यवसाय करायचा आहे, पूजा आर्टिकल्स विकायचं आहे, त्यांनी मुद्रा होलसेलला नक्की संपर्क करा. पूर्ण डिटेल्ससाठी कॅप्शन चेक करा, डिस्क्रिप्शन चेक करा आणि इथून ऑर्डर करून आपला व्यवसाय घर बसल्या चालू करू शकता. सिंगल पीस पाहिजे त्यांनी उत्सव कलेक्शनच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. आणि मंडळी, ज्यांना कोणाला असं वाटत असतं ना की नाही मला वेबसाईट वरून ऑर्डर करायचे नाही, मला फिजिकली वस्तू बघायची आहे, ज्यांना कोणाला इथे पर्सनली यायचंय ते व्हिजिट करू शकतायत. ह्यांचं युनिट आहे इथे जोगेश्वरी ईस्टला. डिटेल्स मी देते डिस्क्रिप्शन मध्ये, नक्की चेक करा आणि इथे येऊन तुम्ही तुमच्या मनासारखी शॉपिंग करू शकता. आणि आता तुम्हाला सांगशील का की इथे येण्यासाठी लँडमार्क काय आहे, कसं यायचंय? इथे आलात की जोगेश्वरी स्टेशन पासून जुडिओ विचारलात, कारण की स्टेशन पासून जवळच आहे जुडिओ. जुडिओ कोणालाही विचारलं तर जुडिओला आलात की 4th फ्लोअरलाच आमचं ऑफिस आहे. स्टेशन पासून अगदी हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर हे जुडिओ दिसेल तुम्हाला, स्टेशनच्या बरोबर अपोजिट लेन मध्ये. तर इथे तुम्ही येऊ शकता. मला सांगा, आता कोणी ऑर्डर केली तर तुमचं डिस्पॅचचं शेड्यूल कसं असतं? आमचं डिस्पॅच ऑल ओव्हर इंडिया जातं. आमच्या डिस्पॅच मध्ये उत्सव कलेक्शन मधून ऑर्डर केले की आमचे स्टिकर्स वगैरे निघून ते ऑल ओव्हर इंडिया मध्ये जातात. आणि जेव्हा बल्कने ऑर्डर देतात तेव्हा कस्टमर व्हिजिटही करू शकतो आमच्याकडे, व्हिजिट करून प्रोडक्ट बघून घेऊनही जाऊ शकतो. किंवा मग कस्टमरला कुरिअर हवा असेल तर आम्ही त्यांच्या घरापर्यंत कुरिअर देखील पोहोचवतो. अच्छा, म्हणजे इन मुंबई, विदिन महाराष्ट्र आणि विदिन इंडिया आपलं सगळं जातं. आणि हे बघा मंडळी, बघू शकता या अशा तऱ्हेचं पॅकेजिंग मध्ये हे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत डिलिव्हर्ड होईल आणि ते सुद्धा अगदी होलसेल रेट मध्ये. चला श्रुती, छान अशी इन्फॉर्मेशन दिलीस, त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट देखील करा. आणि मंडळी, श्रावण सुरू झालेला आहे. पूजासाठी वेगवेगळ्या तऱ्हेची भांडी घेण्यासाठी, ती सुद्धा अगदी प्रीमियम क्वालिटीची, तर ह्यांच्या वेबसाईटला म्हणजेच उत्सव कलेक्शन आणि मुद्रा होलसेलला नक्की व्हिजिट करा. ज्यांना पर्सनली यायचंय त्यांनी नक्की या. लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.